श्री स्वामी समर्थ 19 मार्च 2026 गुरुवार रोजी गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। चैत्र प्रतिपदा चैत्र नवरात्रीला प्रारंभ। सकाळी लवकर उठून अंघोळीनंतर देवांची पूजा करायची आहे आणि देवांच्या उजव्या बाजूला मंगल कलशाची स्थापना करायची आहे। महिलांनो, सकाळी लवकर उठा, 9 वाजेच्या आत मंगल कलशाची स्थापना करा। थोडा उशीर झाला तर सकाळी 11 वाजेच्या आत गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या देवघरात देवांच्या उजव्या बाजूला मंगल कलशाची स्थापना जरूर करा। आता कलश कसा भरायचा सर्वांनाच माहीत आहे। एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घ्या। त्यात पाणी स्वच्छ भरायचं आहे। एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे। हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा। त्याचबरोबर थोड्याशा दुर्वा कलशात ठेवा। 5 विड्याची किंवा आंब्याची पानं ठेवायची आहे। नवीन कलश भरतो आहे तर नवीन एक नारळ, मराठी नवीन वर्षाची सुरुवात, नवीन कलशात नवीन नारळ घ्यायचा आहे। तर नारळ ठेवताना शेंडी वर आली पाहिजे। नारळाला हळदी कुंकू लावा आणि कलशाच्या मुखाशी सुद्धा 5 वेडे कलाव्याचे द्यायचे आहे। आपल्याला कलशाच्या अष्टदिशांनी महालक्ष्मी मातेची नावं रूपं घेऊन, नावं बोलून तुम्हाला अष्टदिशांनी हळदी कुंकवाची बोटं लावायची आहे। महालक्ष्मी माता, वैभव लक्ष्मी माता, श्री गजलक्ष्मी माता, श्री अधिलक्ष्मी माता, श्री विजयालक्ष्मी माता, श्री ऐश्वर्य लक्ष्मी माता, श्री वीर लक्ष्मी माता, श्री धान्य लक्ष्मी माता, श्री संतान लक्ष्मी माता, अष्टरूपी महालक्ष्मीची नावं बोलत तुम्हाला कलशाच्या अष्टदिशांनी हळदी कुंकवाची बोटं लावायची आहे। तांदळाची लहानशी रास करा, त्यावर मंगल कलशाची स्थापना करायची आहे। तुमच्या कुलदेवीला तुमच्या मनातील इच्छा प्रार्थना बोला आणि नवीन वर्षाची सुरुवात मंगल कलशाने जरूर करा। महिलांनो, सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला। तुमच्या घरातली ज्या अडचणी असतील त्या निघून जातील। भरभरून